हरिहर किल्ल्यावरचं हे चित्र बघा. धोकादायक चढाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरिहर किल्ल्यावर लोक कशा पद्धतीनं उभे आहेत. एवढंच नव्हे तर अनेक पर्यटक स्थळांवर अशीच झुंबड उडालेली दिसते. त्यातच काहींना सेल्फीचा आणि ब्लॉगिंगचा मोह आवरत नाही आणि त्यात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. मात्र त्या सगळ्याला चाप लावण्यासाठी प्रशासन पर्यटन स्थळी जाण्यासाठी पैसे आकारणार आहे. पर्यटन स्थळावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात बैठक घेण्यात आली. पर्यटकांच्या संख्येवर आता निर्बंध टाकले जाणार आहेत. पर्यटकांची प्रवेश संख्या निश्चित करण्याची वन विभागाला सूचना करण्यात आली. पर्यटन स्थळावर जाण्यासाठी आता शुल्क आकारण्याची शक्यता आहे. सध्या तरी हा निर्णय पुणे जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. मात्र दुसरीकडे पर्यटकांनी सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात जाताना जबाबदारीचं भान जपायला हवं. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं. विशेषतः हुडकेश्वर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. पोहरा नदीला पूर आल्यानं अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. आपल्याचं जे आहे ते बचाव कार्य झालं तर आपल्याला दिसते आहे. NMCची जी आहे बोट आहे ती प्रशासनाला हेच सांगते की लवकरात लवकर ही सुविधा करावी. दरवर्षी हीच परिस्थिती राहते आणि लवकरात लवकर ही करून आम्हाला सुविधा मिळावी. ह्या गोष्टीची पाण्याची, नाल्यावर भिंत, रोड, हे सगळ्या सुविधा व्हायला पाहिजे आणि आमची पण आता मदत करायला पाहिजे. माझ्या घरामध्ये पण पाणी घुसते दरवर्षी. साप आहे सगळं. शाळा पडली रात्री ट्युशनमधून, त्याला अर्ध्या ट्युशनमधून मी वापस आणलं घरी. ते जीवावर नाला भरत आला होता तरी जीवावर हे करून आम्ही हे नाल्याजवळ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.